गोपाल कृष्ण भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की पवन सूत हनुमान की जय। आकडचं दिसतंय तिथून ह्याच्यातनं नाही तिकडे इकडे दोघं दिसतो की कुठलं पाहिजे हे दोघं दिसतात तुम्ही विचारत असतं म्हणलं ना मी दिसायचं कोणा मध्ये नाही तुम्ही इकडे पाठवलं दिसतो इकडे आहे प्रतिभा हा दुसरे दिवसी प्रांतकाळी अवघी मिळवणी विप्रमंडळी काकड आरतीस ते वेळी लय महाग जरी आले राहुळात लय मग गेला 5-6 नाही कुठं हा तो जे देवाचा ग्रंथ उत्तम जवळ ठेवी पुरुषोत्तम राजाचा मानून परम टाकीला बाहेर देखती कथेचं अनुसंधान माहिती नाही लोकांना पाठीमाग काय झालं 20-25 वेळा झाल्या म्हणून एका मिनिटामध्ये सांगतो। भगवान श्री विष्णूने व्यासांना सांगितलं की जयदेव नावानं अवतार घे। मग जयदेव नावानं जगन्नाथपुरीमध्ये कंदुबिल्व नावाचं गाव आहे त्या गावामध्ये व्यासांनी जयदेव म्हणून अवतार घेतला। मग जयदेवानं विचार केला लोकांच्या उद्धारासाठी काहीतरी करावं लागेल म्हणून गीत गोविंद नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाचं आणि राधेचं आणि भगवान श्रीकृष्णाच्या बालपणाचं चरित्र त्याच्यामध्ये वर्णन केलं। हळूहळू तो ग्रंथ प्रचलित झाला सगळ्यांच्या घरामध्ये तो ग्रंथ गेला आणि त्याच जगन्नाथपुरी मधले राजानं ज्याचं नाव सात्विक होतं त्या राजानं जयदेवासारखाच दुसरा ग्रंथ लिहिला आणि त्यानं धमक्या देऊन सांगितलं की माझाच ग्रंथ वाचायचा जयदेवाच्या ग्रंथापेक्षा माझ्या ग्रंथाचं तुम्ही पाठ करा। मग लोकांनी सांगितलं आम्हाला तुझा ग्रंथ आवडत नाहीये आम्हाला जयदेवांचाच आवडतो। राजाने सांगितलं असं करा म्हणले दोन्ही ग्रंथ आणा जगन्नाथ मंदिराच्या देवाच्या पुढे ठेवा दोन्ही ग्रंथ आणि देवाला जो ग्रंथ आवडेल तो स्वतःच्या जवळ ठेवी आणि जो आवडणार नाही तो उद्या मंदिराच्या बाहेर दिसेल म्हणून 2 ग्रंथ आणले मूर्तीच्या पुढे ठेवले पुजारी निघून गेले। दुसऱ्या दिवशी पुजारी काकड्याला आल्यावर काय दिसलं वाचा। जय जयकारे पिटिरी टाळी जो जय देवाचा ग्रंथ उत्तम जवळ ठेवी पुरुषोत्तम राजाचा मानून परम टाकीला बाहेर देखती। आणि मग त्यावेळेस जयदेव जो होता त्या जयदेवाचा ग्रंथ जवळ ठेवला कोणी त्या असणाऱ्या जगन्नाथाच्या मूर्तीनं देवानं ग्रंथ जवळ ठेवला आणि राजाचा अवमान करून तो ग्रंथ बाहेर मंदिराच्या आपोआप आला असं पुजाऱ्यांनी पाहिलं असं सांगतात। जय जयकारे पिटिली टाळी आनंदली विप्रमंडळी आधवदन ते वेळी खाली पाहे नृपनाथ। आणि मग राजाला दुःख वाटलं की जयदेवाचाच ग्रंथ मूर्तीपाशी राहिला आणि मी लिहिलेला ग्रंथ मंदिराच्या बाहेर पडला। लोकांना आनंद झाला पण राजाला दुःख वाटलं असं सांगतात। पंडित म्हणती राजयाला क्षीरनिरांचा निवाडा झाला वेदांत आणि कोकशास्त्राला साम्यता कैसी येईल। लोकांनी सांगितलं म्हणले राजा आम्ही जे सांगत होतो तेच खरं झालंय। वेद जयदेवांनी लिहिलाय आणि तुझं एक शास्त्र आहे वेदातून साध्या शास्त्राचं कसं मेळ लागणार आहे असं लोक बोलतात। राजवंशानी काग की सर्वज्ञ पंडित आणि मांग बेगळ आणि सुवर्ण चांग साम्यता कैसी येईल। आणि त्यावेळेस लोकांनी सांगितलं जयदेवाचाच ग्रंथ श्रेष्ठ आहे राजहंस असावा आणि कावळा असावा त्याच्यामध्ये राजहंस श्रेष्ठ आहे पंडित आणि एक सामान्य माणूस त्याच्यामध्ये पंडित श्रेष्ठ आहे असं सांगतात। बाबुळानी चंदन की मैलागिरी आणि हिंगण सज्जन आणि दुर्जन साम्यता कैसी येईल। साधू आणि निंदक की कपटी आणि भाविक इंद्र आणि रंक साम्यता केवी होईल। तैसे तुझे हे कवित आणि जयदेवाचा गोविंद गीत साम्यतेस न येई निश्चित जगन्नाथे टाकीला। लोकांनी राजाला सांगितलं म्हणले राजा
जयदेवाचा गीत गोविंद नावाचा ग्रंथ देवाला आवडला आणि तू लिहिलेला, तू गमेंडीने लिहिलाय, त्याच्यामुळे तो ग्रंथ देवाला आवडला नाही म्हणून तुझा ग्रंथ मंदिराच्या बाहेर पडला असं लोक राजाला बोलतात. ऐसे कोणी नृपवर लज्जायमान झाला थोर, श्री जगन्नाथ समोर जाऊन उभा राहिला. राजानं पाहिलं आणि राजाला दुःख वाटलं. राजा मंदिरात गेला, जगन्नाथाच्या मूर्ती पुढे राजा हात जोडून उभा राहिला. काय बोलतो ऐका. जोडोनिया बद्धांजली देवासी म्हणे ते वेळी, आज तुझी बिरुदावली जगन्नाथा कळली असे. आणि राजा देवाच्या पुढे गेला, जगन्नाथाच्या समोर हात जोडले आणि सांगितलं देवा काय केलं म्हणले, तुमचं जी ब्रीद आहे ते ब्रीद आमच्या लक्षामध्ये आलं असं राजा बोलू लागला. नाम तुझे पतित पावन ते असत्य वाटले मज कारण, एका जाहीर करून एकाशी आपुले मनविसी. राजाने सांगितलं तुझं नाव पतित पावन आहे, दीनजनांचा उद्धार करणार असं तुझं ब्रीद आहे. मग तू असं का केलं ते मला खोटं वाटायलंय. एकाला तू जवळ केलं आणि एकाला बाहेर फेकून दिलं, असा बदल तुझ्यामध्ये केव्हापासून झाला. राजा बोलू लागला. तू सर्व घटी समसमान व्यापक अससी नारायण, भक्त अभक्त दोघे जण तुझे सत्तेने वर्तती. आणि राजानं देवाला सांगितलं म्हणले देवा तू असं करायला लागला, तू जर भेद करायला तर बाकीच्यांचं सामान्य जीवाचं कसं. तू सर्व गती व्यापक आहे, जळी स्थळी प्रत्येक ठिकाणी तू आहे. भक्त आणि अभक्त, चांगला माणूस आणि वाईट माणूस तुझ्याच आज्ञेनं तुझ्यामुळेच जीवन जगतो असं राजा जगन्नाथाला बोलू लागला. सर्व घटी बिंबला अर्क की गाई व्याघ्रासी जैसे उदक, तैसा तू यदुनायक सर्व घटी सारिका. आणि त्या देवाला राजाने सांगितलं म्हणले देवा सूर्य सगळ्याला सारखा आहे, सूर्याचा उजेड गरीबाला सुद्धा आहे आणि श्रीमंताला सुद्धा आहे. तसंच पाणी सुद्धा सर्वांना सारखं आहे. वाघाला सुद्धा तीच पाणी आहे आणि गाईला सुद्धा तीच पाणी आहे. अशा पद्धतीनं पुरावा देऊन राजा बोलू लागला. शलभा आणि गरुडास समान जैसे आकाश, तैसाच तू जगदीश सर्व घटी सारिका. अरे देवा साप आणि गरुड आकाश सारखंच आहे, सगळ्याला सारखं आहे आकाश. सापालाही आकाश आहे आणि गरुडाला सुद्धा आकाश आहे, सारखं आहे. तशा पद्धतीनं तू सर्वांना सारखं असायला पाहिजे होतं, पण तुझ्यामध्ये तूच बदललाय असं राजा बोलू लागला. अज्ञानी आणि शहाणे जाण मातेशी बाळक समान, तैसा तू पतित पावन सर्व घटी सारिका. राजाने सांगितलं देवा आईला लेकरू सारखंच आहे. हुशार जरी असलं तरी आईला आनंद आहे आणि आडाणी लेकरू जरी असलं तरी आईला सारखंच आहे. आईला जसं हुशार आणि आडाणी लेकरू सारखं आहे तसं या जगामध्ये सर्वांना तू सारखं समानतेनं वागवायला पाहिजे होतं असं राजा बोलू लागला. राजा आणि रंकदीन दोघाशी सारिके चांदणे जाण, तैसा तू रुक्मिणी रमण सर्व घटी सारिका. राजानं सांगितलं राजा असो किंवा रंक असो, राजा असो किंवा गरीब असो, त्यांना चांदणं आकाश सारखंच आहे. तशा पद्धतीनं तू व्यापक आहे असं राजा बोलू लागला. जय देवाचे मुखे बोलता तूच होसी जगन्नाथा, आणि माझे देही चाळविता कोण अनंता सांग मज. आणि राजाने सांगितलं तुला जयदेवाचा ग्रंथ आवडला, पण जयदेवाच्या मुखातून बोलवून घेणारा तूच आहे आणि माझ्या मुखातून बोलवणारा कोण आहे, तूच आहे. तूच आमच्याकडून बोलवून घेतलंय, मग तुला जयदेवाचाच आवडला आणि माझ्या मंदिराच्या बाहेर टाकला. असं का केलं.
बोलू लागला ऐसे असता जगन्नाथा तू टाकिले माझी या ग्रंथा तरी मी प्राण देईनाथा ऐसे बोले नृपवर राजाने सांगितलं देवा तू असं चुकीचं केलंय जयदेवाचा ग्रंथ तुझ्यापाशी ठेवला आणि माझा ग्रंथ सकाळ पायरीच्या बाहेर मंदिराच्या बाहेर तर आता मी माझा जीव ठेवणार नाही देह तुला अर्पण करील असं राजा बोलू लागला ऐसे ऐकोनी करुणा वचन प्रसन्न झाला नारायण राजयाचे ग्रंथातून 24 श्लोक घेतले राजाचं बोलणं ऐकलं आणि जगन्नाथ भगवंत राजाला प्रसन्न झाले आणि राजाच्या ज्या ग्रंथामधली 24 श्लोक या जयदेवाच्या ग्रंथामध्ये घेतले आणि त्याचं समाधान केलं असं सांगतात जयदेवाचे ग्रंथी लिहून तत्काळ ठेवी जगजीवन राजयाचे समाधान इतके न झाले ते धवा आणि भगवंतानं त्या राजाच्या ग्रंथामधले 24 श्लोक जयदेवाच्या ग्रंथामध्ये लिहिलं त्याच्यामुळे राजाला जरा बरं वाटलं समाधान झालं असं सांगतात यावरी जगन्नाथ क्षेत्री एक ब्राह्मण होता अग्निहोत्री त्याचे उदरी पद्मावती कन्यारत्न जन्मले आणि मग त्याच जगन्नाथपुरामध्ये एक ब्राह्मण होता अग्निहोत्री म्हणजे सर्व नियमाचं पालन करणारा असा असणारा श्रेष्ठ ब्राह्मण षडशास्त्री असणारा ब्राह्मण आणि त्याची मुलगी तिचं नाव पद्मावती नावाची मुलगी त्या ब्राह्मणाला होती असं सांगतात पद्माक्षी जैसे जाण तिचे दिसे रूप लावण्य म्हणून यादिज उत्तम नाम ठेवी पद्मावती आणि त्या असणाऱ्या ब्राह्मणाची मुलगी तिचं पद्माक्षासारखं नयन होतं सुंदर स्वरूप होतं म्हणून त्या ब्राह्मणानं पद्मावती तिचं नाव ठेवलं असं सांगतात ब्राह्मण विचारी मानसी कन्या लावण्य गुण रासी तरी हे जगन्नाथासी मनोभावे अर्पावी आणि मग राजाने विचार केला मुलगी सुंदर आहे आणि हीच लग्न करण्यासाठी कुणाला तरी चांगल्याच योग्य असणाऱ्या ठिकाणी जावी म्हणून जगन्नाथ भगवंतालाच अर्पण करावी असा विचार त्या ब्राह्मणाने केला रूप लावण्य देखून ती समागो येती दिज उत्तम तयासी सांगे ब्राह्मण कृष्णार्पण हे केली आणि ती मुलगी दिसायला सुंदर होती त्याच्यामुळे ब्राह्मणाची पत्र आमंत्रण तिला येत होते त्या मुलीला लग्नासाठी पण तिच्या वडिलांनी सांगितलं की ही देवाला अर्पण केलेली आहे असं सांगतात जगन्नाथ म्हणे विप्रासी कन्यार्पली तुवा मत ऐसे कळले सकळास थोर झाली दिवस दिवस स्वप्नी जाऊन जगनिवास ब्राह्मणास काय बोले आणि त्या असणाऱ्या ब्राह्मणानं भगवंतालाच मुलगी अर्पण केली हिचं लग्नच करायचं नाही देवालाच द्यायची असं लोकांमध्ये कीर्ती प्रचलित झालं वार्ता त्यावेळेस जगन्नाथ त्या असणाऱ्या ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये गेले आणि काय सांगतात ऐका जगन्नाथ म्हणे विप्रासी कन्यार्पली तुवा मझसी तरी मी बौद्ध रूपे जनासी कलियुगात राहिलो जगन्नाथ त्या असणाऱ्या ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये गेले आणि ब्राह्मणाला सांगितलं तू मला मुलगी अर्पण केली आहे पण मी आता कलियुगामध्ये बौद्ध रूपानं राहिलोय त्याच्यामुळं काय देव सांगतात ऐका आता जे देव कवी पूर्ण माझा शंस असे दान सा अलंकारात कन्यादान तया लागी अर्पावे आणि जगन्नाथानं त्या ब्राह्मणाला सांगितलं म्हणजे हे बघ जयदेव नावाचा एक साधू महात्मा तुमच्या गावामध्ये आहे आणि तो माझाच अंश आहे
माझाच त्या ठिकाणी अवतार आहे, त्याच्यामुळे ही मुलगी जयदेवाला दे असं सांगतात. आयचे होताची स्वप्न चित्ती हर्षला ब्राह्मण जयदेव स्वामीचे पाचारून लग्न निश्चय पैकीला. आणि मग भगवंताचं जगन्नाथाचं बोलणं होतं, शब्द होते, त्यामुळे राजाला आनंद वाटला. पुन्हा सकाळी उठून जयदेवाला आमंत्रण केलं आणि लग्न निश्चित केलं असं सांगतात. ब्राह्मणी घटितार्थ पाहिले गुण 36 ही उतरले सवेची सकळ साहित्य केले अलंकारा समवेत. आणि ब्राह्मणानं पाहिलं जयदेवाचं आणि पद्मावतीचं लग्न लावायचं, सुमुहूर्त वगैरे सर्व पाहिला गेला, सर्व अलंकार सालंकृत एकत्रित केले. काय झालं ऐका. देवक प्रतिष्ठा ब्राह्मणी भोजन केले निर्विघ्नाचे पूजन अंतपट धरुणी ब्राह्मण मंगल अष्टके बोलती. आणि सगळं देवक प्रतिष्ठा वगैरे सर्व केले. लग्नाच्या अगोदरचे हळदीचा वगैरे सगळा कार्यक्रम झाला आणि लग्नामध्ये नवरा नवरी जयदेवाने पद्मावतीला आणलं मांडवामध्ये, मंगलाष्टिका वगैरे म्हणू लागले असं सांगतात. केशवा नारायणा माधवा गोविंद गोपाळा देवादिदेवा मधुसूदना रे माधवा वधूवरासी रक्षितू कृष्णा विष्णू वामना रामा भक्त कैवार्या गुणधामा बली बंधना त्रिविक्रमा वधूवरासी रक्षितू गोकुळ पालका द्वारकावासी पंढरीशा ऋषिकेशी जगत पालका सद्गुण राशी वधूवरासी रक्षितू वैकुंठवासिया रुक्मिणी रमणा क्षीरसागरी शेषसेना भक्त पालका गुणनिधाना वधूवरासी रक्षितू राधवेशा अयोध्यवासी संकटी रक्षिता निज भक्तासी अष्टके म्हणून ऐसे लग्न लाविले ब्राह्मणे. ब्राह्मणानं लग्न लावलं. लग्न ही ब्राह्मणच लावत असतात, पण ब्राह्मणानं देवाकडे विनंती केली वधूवरासी रक्षितू. नवरा मुला आणि मुलीचं संरक्षण तू करावं असा ब्राह्मण त्या ठिकाणी देवाला विनंती करू लागला. किती झालं रामभाऊ? 100 घ्या. काय असा 9:15 साडेनऊ ते जरा हे थोडं पुढं सारा जागा आहे, मग बसा थोडं पुढं सारा. माईकचा आवाज येत नाही पुढे येऊ नका, तिकडे ताट घेऊन बसा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो नाद्या वेद वेदांत वेद्या वंद्या हि परम वंद्या संवेद्या श्री गणेशा आता बंधू सरस्वती जी चित्त चैतन्य चित्त शक्ती जे स्फूर्ती ती स्फूर्ती अमूर्त मूर्ती आता बंधू सद्गुरु स्वानंद बोध वज्र पंजरू ज्या आचनी हा संसार होय सुख करू करण उपाय जेने मस्तकी ठेविता तू अहम भाव होय सोहम भाव होय प्राप्त कुंडली कवरधारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः. ओम नमो शिवाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. झाला एकची जय जयकार वाद्य वाजती अपार 16 करुणी दिवस 4 जनवराडी गौरविले. अशा पद्धतीनं जयदेव आणि पद्मावती यांचं लग्न व्यवस्थित उत्तम प्रकारे लावलं गेलं. लग्नाचा 4 दिवस सोहळा आनंदाने साजरा झाला. वराडी सगळे आपापल्या घरला निघून गेले. पुढे या दोघांचं काय झालं ऐका. असो आता जगन्नाथी जयदेव स्वामींनी केली वस्ती नित्य हरीचे गुण वर्णिती कीर्तन करीती सप्रेम. आणि त्या असणाऱ्या जगन्नाथपुरीमध्ये जयदेवानं आपलं घर बांधलं. 4 मजली बंगला बांधला त्यानं आणि सुंदर अशा प्रकारे भगवंताचं कीर्तन
त्या मंदिरामध्ये सदोदित करायचे असं सांगतात. तव एक होता सावकार प्रेमळ भाविकाती उदार जय देवे पाहुनी अधिकार तयाशी अनुग्रह दिला पै. आणि त्याच गावामध्ये एक सावकार होता, अत्यंत सात्विक होता. आणि त्या सावकाराला जयदेवाने एक सुमूर्त पाहून अनुग्रह दिला असं सांगतात. विश्वासी आणि कृपण पाहे लोकांचे दोष गुण परद्रव्याभिलाषी पूर्ण ऐसा शिष्य करू नये. आणि राजा सावकार सात्विक होता, पण इथं ग्रंथकर्ते सांगतात शिष्य करावा पण कसा करू नये. अविश्वासी आहे, दुसऱ्याच्या धनावरती त्याचा डोळा आहे, परस्त्रीविषयी मनामध्ये अभिलाषा आहे, कृपण आहे, वाईट प्रवृत्तीचा आहे, असा शिष्य गुरुनं करून घेऊ नये असं सांगतात. अनाचारी परमखळ पितृद्रोही अतिचांडाळ वरदारा लुब्ध केवळ ऐसा शिष्य करू नये. दिवाचाळ भूभाषण जयाचिन आवडे हरी कीर्तन अनुभवाविन सांगे ब्रह्मज्ञान ऐसा शिष्य करू नये. वेदशास्त्रांचा विश्वास नाही, संत वचन न ऐके काही, सर्व भूती दया नाही ऐसा शिष्य करू नये. तैसा नव्हे सावकार परमक भाविक अति उदार गुरु सेवेशाती तत्पर काय वाचा मनेसी. आणि ग्रंथकर्त्यांनी सांगितलं ज्याला भगवंताचं भजन आवडत नाही, ज्याच्या मनामध्ये वाईट विचार आहेत, कृपण आहे, अशा प्रकारचा शिष्य करू नये. आणि याच्यामधला सावकार नव्हता, अत्यंत शुद्ध होता, प्रेमळ होता आणि तो जयदेवानं त्याला शिष्य केलं होतं असं सांगतात. जय देव स्वामीची विनंती करी तुम्ही चलावे माझ्या घरी. स्वामीची बैसवणी रतावारी नगरा नेल्या पुल्या पै. आणि जयदेवाला त्या सावकारानं सांगितलं, म्हणले महाराज तुम्ही आमचे गुरु आहे, मग आमच्या घरी चला. आणि घरी आल्यानंतर घरी या म्हणून रथ वगैरे आणला, रथावरती त्या जयदेवाला बसवलं आणि गावाकडे घराकडे सावकार निघाला असं सांगतात. श्री हरीचे गुण कीर्तन आत्मचर्चा ब्रह्मज्ञान सत्य समागम वाचून प्राप्त नव्हे की सर्वथा. आणि मग राजा सावकाराने विचार केला, भगवंताचं भजन, सत्संगत, संतांची संगत याच्यामुळे जीवनाचा उद्धार होतो आणि जीवनामध्ये पाहिजे असं या ठिकाणी सांगतात. क्षमा शांती दया पूर्ण निष्काम बुद्धी यज्ञ दान समागम वाचून प्राप्त नव्हे सर्वथा. आणि दया, क्षमा, शांती, धन सगळं पाहिजे असेल तर संतांची संगत महत्वाची आहे. संतांच्या संगतीशिवाय हे सगळं घडत नाहीये असं सावकार बोलू लागला. उदार्य निष्ठा ज्ञान प्राणायाम वज्रासन सत्समागम वाचून प्राप्त नव्हे सर्वथा. निष्ठा आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे, प्राणायाम आहे, ही सगळ्या गोष्टी संतांच्या संगतीमध्ये आल्याशिवाय मिळत नाहीत असं सांगतात. मनोनी जयदेव स्वामीशी सावकारे नेले घरासी सेवा करी रात्रंदिवस ती उल्हास करून या. म्हणून सावकारानं संतांच्या संगतीमध्ये आपला दिवस जावा म्हणून सावकारानं जयदेवाला रथावरती बसवलं, आपल्या घरामध्ये आणलं, घरामध्ये रात्रंदिवस त्यांची सेवा करत होता असं सांगतात. जयदेव स्वामी तया नगरी रात्रंदिवस कीर्तन करी जड अज्ञान दुराचारी तेही भक्तीशी लाविले. आणि जयदेवानी त्या सावकाराच्या गावामध्ये घरामध्ये गेल्यावर तिथं पंचक्रोशीमध्ये रोज भगवंताचं भजन करायचं. ज्यांची भगवंतावरती निष्ठा नव्हती, जे अज्ञान पामर होते, ते सुद्धा भगवंताच्या भक्तीला जयदेवानी लावले असं सांगतात. एक मास ते राहून सावकाराशी बोले वचन निरूप देवा मला गुण जगन्नाथाशी जावया. जयदेव महाराज एक महिना सावकाराच्या घरी राहिले आणि जयदेवांनी सांगितलं, अर्थात जगन्नाथपुरीला जाण्यासाठी आम्हाला आज्ञा द्यावी असं सांगतात. जयदेवासी बोले सावकार माझ्या मस्तकी ठेवाजी कर कृपा असू द्या सेवकावर
निरंतर ऐशीच. आणि सावकाराने सांगितलं, म्हणले गुरुवर्या माझ्या डोक्यावरती हात ठेवा आणि तुमची कृपा माझ्या मस्तकावरती अखंडित राहू द्या. सावकार बोलू लागला, मग बैसवणी कनकासनी पूजा केली प्रेमे करुणी. सावकार विचारी म्हणी गुरुदक्षिणा काय द्यावी. आणि मग त्या असणाऱ्या जयदेवाला सोन्याच्या आसनावरती बसवलं आणि जयदेवाची पाद्यपूजा सावकाराने केली. मग सावकाराने विचार केला, आपल्या गुरु चालले, मग गुरुला गुरुदक्षिणा द्यावी, पण काय द्यावी विचार करू लागला. रत्ने रुपे आणि सुवर्ण स्वामीशी मृतिके समान. परी गुरु माते कारण काही द्रव्य पाठवावे. सावकाराने विचार केला, आपण जर आपल्या गुरुला म्हणजे जयदेवाला सोनं वगैरे दिलं तर त्यांना त्याचा काहीच उपयोग नाही. सोने रुपये आम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे, ही जयदेवाची अवस्था आहे. पण जयदेवाला पत्नी आहे, मग त्यांच्या पत्नीसाठी आणि जयदेवाची पत्नी म्हणजे आपली गुरुमाता आहे, मग तिच्यासाठी काहीतरी द्यावं असा विचार सावकाराने केला. स्वामीशी न कळता जाण नाना परींची दिव्य रत्ने पूर्ण. मुक्तहार भूषणे सुवर्ण रथावरी घातली. आणि सावकारानं विचार केला, आपण जर गुरुला सांगितलं तर ते घेणार नाही, पैसे गुरु आपलं घेणार नाही. म्हणून गुरुला न सांगता जयदेवाला न कळता त्यांच्या रथावरती सोने चांदी माणिक रत्नहार सर्व सावकाराने गुप्त रूपाने ठेवलं असं सांगता. यावरी घालून आसने जयदेवासी बैसविलासन माने. सवे मनुष्य देऊन शहाणे बोलवित चालिला पै. आणि मग त्या असणाऱ्या सावकाराने त्या रथावरती जयदेवाच्या पत्नीसाठी अनेक प्रकारचे अलंकार सोने चांदी ठेवले. 2 माणसं बरोबरीला दिलं, रथावरती बसवलं आणि जयदेवाची बोलवण केली. सेवकाशी सांगे त्या अवसरी तुवा जाऊन यांच्या घरी. पद्मावतीच्या चरणावरी नमन माझे सांगावे. सावकारानं त्या 2 माणसांना सेवक दिले होते जयदेवाच्या बरोबर. त्या असणाऱ्या सेवकाला सांगितलं, हे बघा म्हणले तुम्ही जयदेवाच्या घरी जावा आणि जयदेवाच्या घरी जाऊन गुरुमातेला त्या जयदेवाच्या पत्नीला पद्मावतीला माझा नमस्कार सांगा असं सांगता. स्वामीशी न कळता जाण म्या दिलेले वस्त्रे भूषणे. ही गुरु मातेशी समर्पण मागुती येई कसत्वरी. आणि सावकाराने सांगितलं, जयदेवाला न सांगता जयदेवाला न कळू देता त्यांच्या रथावरती मी सोनं ठेवलंय, ही गुरुमातेला म्हणजे पद्मावतीला द्या आणि परत माघारी या असं सावकार बोलू लागला. बोलवणी जयदेवासी सावकार आला नगरासी. तो दोघे चोर त्या दिवशी तया मागून चालिले. आणि मग जयदेवाच्या रथावरती सोनं वगैरे ठेवलं होतं. जयदेव पुढे निघाला आणि ती गोष्ट 2 चोरांना समजली. त्यामुळे ती चोर त्या असणाऱ्या रथाचा पाठलाग करीत निघाले. म्हणतात तस्करासी कळले वर्तमान जयदेव गेला येथून. सावकार केले गुप्तदान म्हणून दोघे चालिले. आणि त्या 2 चोरांना माहिती होतं की सावकारानं जयदेवाच्या रथावरती गुप्त धन ठेवलंय, म्हणून ते असणाऱ्या जयदेवाच्या रथाचा पाठलाग करत करत ते 2 चोर पाठीमागे निघाले. सवे मनुष्य दिदला सावकारे तू जयदेवासी काय बोले. माझ्या घरी अति जरुरी कार्याशी आज एक. आणि मग बरोबर जे असणारे सेवक जयदेवाच्या बरोबर दिलेले होते त्या सेवकांनी जयदेवाला सांगितलं, म्हणजे तुमच्या घरापर्यंत येण्यासाठी आमच्याकडे एवढा वेळ नाही, आमच्या घरामध्ये कार्यक्रम आहे म्हणून आम्हाला लवकर जायचंय असं सेवक जयदेवाला बोलतात. ऐसे ऐकोनी वचन जयदेव बोले त्या लागून. तू मागे परतून जाऊन कार्यसिद्धी करावी. आणि जयदेवांनी त्या दोघांना सांगितलं, म्हणले काही अडचण नाहीये, तुम्ही तुमच्या घरचं बघा, म्हणून तुमच्या घरी जी काही कार्यक्रम आहे ते उरकून आला तर चालेल, नाही आला तरी माझी मी
जातो असं जयदेव सेवकाला बोलतात. दासी दास आणि कांता पशुवृक्ष जाण तत्वता किडा मुंगी येऊन हिंडता पराधीन जिने की. आणि त्यावेळेस जयदेवाने सांगितलं मी स्वतंत्र आहे, मी दुसऱ्यावर अवलंबून नाहीये. दास दासी किडा मुंगी पशु पक्षी झाड सगळ्यांनी स्वतंत्र जगावं, दुसऱ्यावरती अवलंबून राहू नये असं सांगतात. म्हणून या जयदेवासी दया उपजली चित्तासी आज्ञा देऊनी मनुष्याची माहुता घराची पटविला. आणि म्हणून जयदेवाला त्यांच्याविषयी दया निर्माण झाली आणि जयदेवाने त्या दोन सेवकांना सांगितलं म्हणली जावा तुम्ही तुमच्या घरचं काम बघा. आणि जयदेव एकटा पुढे निघाला असं सांगतात. एकलाच ताकीत जाता असे अरण्यात तो दोघे चोर अकस्मात मागून आले ते देवा. आणि मग जयदेव एकटाच निघाला महाराज, रथावरती बसून निघाला. अरण्याच्या दिशेने निघाल्यानंतर ती दोन चोर त्या जयदेवाच्या रथावरती नजर ठेवून होते आणि ते रथाच्या पाठीमागून आले असं सांगतात. येवनी जयदेवा समोर तस्करी केला नमस्कार बक जायचे गंगा तीरा विष्णुनिया बैसताती. आणि ती दोन चोर आले जयदेवाच्या रथासमोर आले, जयदेवाला नमस्कार केला, लोटांगण घातलं आणि काय करतात ते का. एकला चिरताकीत जाताशे अरण्यात तो दोघे चोर अकस्मात मागून आले ते देवा. येऊन जयदेवा समोर तस्करी तैसे अकस्मात दोघे जण दोहीकडे चालेले त्वरेने जयदेवासी कळले चिन्ह तस्करांचे ते देवा. आणि दोन चोर अचानक अरण्यामध्ये आले, रथाच्या दोन्ही साईडनं चालू लागले. जयदेवाच्या लक्षामध्ये आलं कशा निमित्त आलेले काय आहे, जयदेवांना समजलं असं सांगतात. कुटील कपटी दुराचार शेट तस्करानी जार भाविक निंदक खळणार दुर्णी सुजान ओळखीती. आणि वाईट प्रवृत्तीची लोक ज्यांच्या मनामध्ये कपट आहे, कुटील आहे, दुष्टपण आहे, अशी लोक सज्जन माणसाला लवकर ओळखू येतात असं सांगतात. जयदेवासी कळले चिन्ह तस्कराशी बोले वचन काय इच्छित तुमचे मन ते पूर्वीन या काळी. आणि जयदेवाला ओळखू आलं ही चोरच आहे. जयदेवानं विचारलं त्या दोघांना, बाबा 1 किलोमीटर झालं माझ्या पाठीमागे लागला हो, नेमकं तुम्हाला काय पाहिजे, तुमच्या मनामध्ये काय आशा आहे असा प्रश्न जयदेव विचारतात. वस्त्रे अलंकार भूषणे नाना परींची दिव्य रत्ने रथावरी आहेत जाणे तुम्हास अर्पणही केली. आणि जयदेवानं सांगितलं हे बघा म्हणले माझ्या रथावरती सगळं आहे. आता राजानं गुप्त रूपाने ठेवलं होतं पण जयदेव व्यासांचे अवतार आहे, त्यांना काही कळत नाही, सगळं लक्षात येतं. त्या जयदेवाने सांगितलं रथावरती कपडे सोनं चांदी सगळं आहे आणि ती तुम्ही बिंदास घेऊन जावा असं सांगतात. द्रव्यापासी अति अनर्थ द्रव्यामुळे प्राणघात म्हणून जयदेव टाकून रथ पुढे सत्वर चालीला. जयदेवाला माहिती होतं जिथं जिथं द्रव्य आहे तिथं अनर्थ आहे, पैसा आला की माणसं तुटतात, हे जयदेवाच्या लक्षामध्ये आलं. म्हणून जयदेवानं रथच त्यांना अर्पण केला आणि पायानं चालत पुढे निघाले. तस्कर विचारिती स्वमनी जयदेव गेला रथ टाकोनी पुढे सावकाराशी सांगोनी आम्हाशी शिक्षा करविल. स्वरांच्या मनामध्ये विचार आला ह्यानं आपल्याला रथ दिला निघून चाललाय, पण ही जर इथून गेला आणि ह्यानं जर सावकाराला सांगितलं तर सावकार आपल्याला दंड करेल. म्हणून चोर काय करतात ऐका. तरी याचा करुणी प्राणघात आपण घेऊन जाऊ रथ ऐसे म्हणून त्वरित समीप आले धावोनी. आणि चोरांनी विचार केला ह्या जयदेवाला इथून जाऊ द्यायचं नाही, आपण चोर आहे, जयदेवानं आपल्याला पाहिलंय,
पुढे जाऊन राजाला सांगेल, मग आपल्याला दंड होईल. म्हणून काय करायचं, याला मारून टाकू. ह्याला मारले की सगळे विषय इथंच संपतो, असा विचार चोर करू लागले. मागुती दोघे विचार करीत, याचा न करावा प्राणघात. दोन्ही चरण आणि हात तोडणी पेवात टाकीला. पुन्हा चोरांनी प्लॅनिंग बदलला. म्हणजे कशाला मारायचं विनाकारण, एवढं मोठं रथ आपल्याला दिलाय, मग का मारायचं, मग काय करायचं, हात पाय तोडू, हात आणि पाय या जयदेवाचं तोडून टाकू, अशा प्रकारचा विचार चोर करू लागले. रथ घेऊन या चोर नगराशी गेले सत्वर. जयदेवे अंतरी श्रीधर प्रेम भावे आठविला. चोरांनी विचार केला, जयदेवाचे हात आणि पाय, 2 हात आणि 2 पाय तोडून टाकले. रथ घेतला, निघून गेला आणि जयदेव बिन हाताचा बिन पायाचा भगवंताचं भजन करत बसले. ज्ञान दृष्टी विचार करीत मने देहासीचा घात. आत्मा राम त्वालित सुख दुःख वेगळा पै. जयदेवाने विचार केला, अंतःकरणामध्ये आपल्याला हातही नाहीत आणि पायही नाहीत, नसू द्या, कारण आघात हा देहावरच होतो, आघात देहालाच होतो, आत्मा अमर आहे. हे आघाताची पीडा आत्म्याला, आत्मा याच्यापासून लांब आहे, याला स्पर्श करत नाहीये, विचार जयदेव करू लागले. देह सकळ रोगांचे घर, देह काम क्रोधांचे मूळ साचार. त्रिगुणांचे विकार देहापासून उठती पै. आणि देह म्हणजे काम क्रोधाचं मंदिर आहे, देह म्हणजे विटाळ आहे, सगळं त्या ठिकाणी असणार. दुर्गंधी या देहामध्ये आहे आणि देहामुळेच सगळं त्या ठिकाणी असणारा परमार्थ नसला जातो, असं सांगतात. या कारणे देहातीत जयदेव होनी त्वरित. अंतरी आठविला श्री भगवंत श्री सागर विलासी जो. म्हणून जयदेवानं काय केलं, भगवंताचं भजन करायला सुरुवात केलं. देहाचा लोभ सोडून दिला आणि अंतःकरणामध्ये भगवंताचं भजन करत बसले. क्रौंच राजा त्या दिवशी वनात आला शिकारीसी. रात्र झाली तयासी अरण्यात हिंडता पै. त्याच वेळेला क्रौंच नावाचा राजा त्याच अरण्यामध्ये शिकारीला आलेला होता. रात्र झाली होती म्हणून तो असणारा राजा त्या अरण्यामध्ये रात्र झाल्यामुळे तिथंच थांबला, असं सांगतात. त्या पेवात ते वेळा अकस्मात प्रकाश देखिला. राजा सत्वर चालिला पाहावयासी ते देवा. आणि मग त्यावेळेस राजा अंधारात पडला राजाला घरी जाण्यासाठी, आणि तिथे एक खड्डा होता. त्या खड्ड्यामध्ये या चोरांनी जयदेवाचा हातपाय तोडून टाकलेलं होतं. पण जयदेवाच्या देहाचा, शरीराचा स्वप्रकाश, त्या प्रकाशानं खड्डा भरला होता. मग राजाला खड्ड्यामध्ये उजेड दिसला. उजेड कशाचा आहे म्हणून पाण्यासाठी राजा आला. परम तेजस्वी दैदीप्यमान विष्णू भक्त बैसला धरुणी ध्यान. मुखे करीतो नाम स्मरण रामकृष्ण गोविंद. आणि क्रौंच राजानं पाहिलं तर एक महात्मा आहे, हातही नाहीत आणि पायही नाहीत, शरीराचं तेज आहे आणि असा असणारा साधू भगवंताचं भजन करत असलेला राजानं पाहिला. आईसे देखो नृपवर तयाशी घातला साष्टांग नमस्कार. न्याहाळूनी पाहे सत्वर तो कर चरण छेदिले. आणि मग क्रौंच राजानं त्या असणाऱ्या महात्म्याला पाहिलं, साष्टांग दंडवत घातला, त्यांचं शरीर निहाळून पाहिलं तर हात पाय तुटलेले राजानं पाहिलं. राजा भयाभीत झाला. जयदेवासी काय बोलला. स्वामी आईची आपणाला का अवस्था घडली. आणि ते अशा प्रकारे त्या जयदेवाची अवस्था राजानं पाहिली. राजा घाबरला आणि राजानं जयदेवाला विचारलं, महाराज अशी अवस्था तुमची कशी झाली, कुणी केली, विचारू लागला. जयदेव राजा अशी बोलत, ऐसाच आहे मी उपजत. कर चरणा विरहित सकळ इंद्रिया वेगळा. साधूच अंतर पहा महाराज. जयदेवाने सांगितलं, राजा मी जन्मल्यापासून असाच आहे, मला जन्मल्यापासून हातही नाहीत आणि पायही नाहीत, उपजतच मी असा आहे
असं उत्तर जयदेवानं त्या राजाला दिलं. राजा विचारितो म्हणी विष्णू भक्त आहे पूर्ण ज्ञानी शिबिकेत स्वामी शिवैसवणी नगराची नेला फुल्या पै. राजाने विचार केला हात पाय जरी नसले तरी विष्णूचा भक्त आहे आणि विष्णूचा भक्त असून पूर्ण ज्ञानी आहे. कारण पहिल्याच ओळीमध्ये सांगितलं होतं अभ्यासाशिवाय ज्ञान प्राप्त झालं होतं. म्हणून आपल्या रथावरती शिबिकेमध्ये बसवलं आणि आपल्या नगरामध्ये राजा जयदेवाला घेऊन गेला. वैसवणी कनकासनी पूजा केली प्रीती करुणी जयदेवाचे विनीत होऊनी त्याचा अनुग्रह घेतला की. मग ते असणाऱ्या क्रौंच राजानं तर आपल्या नगरामध्ये नेलं, सोन्याच्या आसनावरती बसवलं आणि जयदेवाकडून अनुग्रह घेऊन जयदेवाला आपला गुरु केला असं सांगतात. आपुल्या सिंहासनी वैसवणी सेवकाशी सांगे त्या क्षणी स्वामींची सेवा प्रतिदिनी माझ्या आज्ञेने करावी. राजानं त्या जयदेवाला आपल्या आसनावरती बसवलं आणि जे राजाचे सेवक होते त्या सेवकांना राजाने सांगितलं की या गुरुची माझा स्वामी आहे याची रोज तुम्ही सेवा करत जावा असं सांगतात. सेवक म्हणती नृपनाथा भाग्य उदय झाला आता संत दर्शन कीर्तन कथा श्रवण पडला मुच्या. आणि सेवकांनी सांगितलं महाराज आमचं सुद्धा भाग्य उदयाला आलं. त्या महात्म्याच्या मुखामधून रोज पोथी पुराण कथा श्रवण ऐकायला मिळेल असं सांगतात. तव कोणे क्या दिवसी राजा विचारी मानसी काही साधन स्वामीची पुसावे आज जावोनी. आणि मग एके दिवशी राजाने विचार केला की बाबा जीवनाचं सार्थक करण्यासाठी कल्याण करण्यासाठी काही साधन आहे का असं आपल्या गुरुला विचारावं असं सांगतात. जयदेव बैसले सिंहासनी राजा विनय विकर जोडोनी काही सेवा मग लागुनी कृपा करून सांगावी. आणि जयदेव सिंहासनावरती बसलेले होते. राजा जयदेवाच्या पुढे गेला, नमस्कार केला, हात जोडले आणि राजाने विचारलं महाराज काही आज्ञा असेल तर आम्हाला सांगा असं सांगतात. जयदेव म्हणे राजास त्वा भजावे संतास याहुनी साधन विशेष नशानी कल्पनाता. आणि मग जयदेवानं सांगितलं म्हणले हे बघ संताची प्राप्ती करायची, संताची सेवा करायची, संताच्या सेवेशिवाय भगवंत जोडलाच जात नाही. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. भगवंताची भक्ती करायला संताची पूजा कर असं जयदेव राजाला सांगतात. घरासी येती संत सज्जन तयासी द्यावे इच्छा भोजन वस्त्र द्रव्य सुवर्ण भूषण मागती ती अर्पावी. घराला जर एखादा सात्विक संत महात्मा आला तर त्याला वस्त्र भूषण अलंकार पाणी भोजन वगैरे द्यावं असं सांगतात. आईची करिता संत सेवा संतोष वाटे वासुदेवा संत सेवक आवडती देवा लक्ष्मी होनी विशेष पै. आणि जयदेवाने सांगितलं देवाला संताची सेवा करणारा आवडतो. जो संताची सेवा करतो, जो भक्ताची सेवा करतो तो देवाला त्याच्या पत्नीपेक्षा सुद्धा जास्त आवडतो असं जयदेव महाराज बोलतात. राजा म्हणे स्वामीसी कैशी ओळखावे संतांशी हे सर्वता न कळे मजसी अज्ञान दशी करून या. आणि मग त्यावेळेस सांगितलं, कोणी सांगितलं, राजाने विचारलं म्हणजे महाराज तुम्ही म्हणताय संताची पूजा करा संताला भजा पण संत ओळखायचे कसे, संत कसं ओळखायचं, कारण संत माणसासारखे नव्हता मग संत कसं ओळखायचं उद्याच्या प्रसंगामध्ये ऐकू असं सांगतात. यावरी पद्मावती रमण म्हणे ऐक संत चिन्ह ऊर्ध्वत्री पुंड्र द्वादश टिळे जाण कंठीभूषण तुळशीचे. आणि मग त्यावेळेस जयदेवाने सांगितलं म्हणले हे बघ ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, द्वादश टिळे त्याच्या अंगावरती गंध लावलेला आहे, विभूती वगैरे त्रिवळी लावलेल्या आहेत, अशा प्रकारचा जो असेल त्याला संत म्हणावं असं सांगतात. आयशे चिन्नी ते वैष्णव जन त्याशी धावे अनन्य चरण आयशे ऐकून या वचन वचन म्हणे तो नृपनाथ. असा प्रकारचा चिन्हामध्ये जर कोणी दिसला तर त्याला संत म्हणावं असं जयदेवानं सांगितल्यावर राजाला आनंद वाटला.
गुरु आज्ञा वंदोनी श्री राजा संतांची सेवा करी कीर्ती ऐकून त्यावसरी वैष्णव येती घरासी. आणि मग अशा प्रकारे त्या ठिकाणी असणाऱ्या राजानं सांगितलं की अशा प्रकारचे संत असतायत. जयदेवाची कीर्ती जगामध्ये वाढली गेली आणि वैष्णव लोक दर्शनाला येऊ लागली असं सांगतात. वृक्ष देखो निछायसी पंथिक येती वस्तीसी ही चारा देखो नि पक्षी उल्हासी येते त्या ठाई. आणि एखादं झाड बघितल्यावर रस्त्यानं जाणारा वाटसरू त्या झाडाखाली थांबतो. अशा पद्धतीनं त्यांची कीर्ती ऐकून सर्व असणारे संत दर्शनासाठी येत होते असं सांगतात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू श्रीराम भगवान की जय.